ते उत्तम शिक्षक होते, त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस आपण साजरा करतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की गुरु आणि शिक्षक फरक आहे. आपल्याकडे शिक्षक ही संकल्पना नंतर आली, आधी गुरु ही संकल्पना. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये आपण दोन पद्धतीची सेलिब्रेशन करतो. गुरुपौर्णिमेत गुरुच असतो आणि शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक असतो. आजचा जो काही कार्यक्रम आहे हा शिक्षक दिनाच्या निमित्ताने. आता त्याच्या तपशिलामध्ये मी जाणार नाही, कारण तो वेगळा स्वतंत्र विषय आहे सायकोलॉजीचा. पण आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की शिक्षक म्हणजे काय, आपल्याला जे शिक्षण देतात ते शिक्षक असं ढोबळ मनाने आपण समजतो. आता तुम्हाला वाटेल की मी इकडे व्हिजिटिंग म्हणून येतो आणि मग मीच इथे कशासाठी. आता याच्याबद्दल काही जणांना वाईट पण वाटत असेल, काही जणांना बरं वाटत असेल, काही जणांना काय ठीक आहे की असंही वाटत असेल, जे असेल ते. पण मी सगळ्यांच्या वतीने मला असं वाटतं की मी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला दिसतो. मी असं श्रीराम ॲज इंडिव्हिज्युअल मी असं फिजिकली दिसत असलो तरी सगळ्यांचं मी प्रतिनिधित्व करतो. आणि आज मला इथे बोलवलं याबद्दल मी आधी सगळ्यांचे संस्थेचे आणि ज्यांनी हे ठरवलं या सगळ्यांचेच आभार मानतो. आणि किती वेळ बोलायचं हे जरा मला आता खूप वाटले, त्यामुळे बोलावं किती असं मला प्रश्न पडला. पण मुळामध्ये आपण आर्ट स्कूलचे असल्यामुळे मला असं वाटतं की आपली जी भाषा आहे ती दृश्य भाषा आहे, व्हिज्युअल लँग्वेज आहे आपली. आणि मला जे काही नेहमी असं वाटत राहतं की आपण जे काही करतो, जे काही याच्याशी आपला संबंध आहे हे सगळ्या दृश्य भाषेशी संबंधित आपण आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्याच्यातल्याच काही गोष्टी तुमच्यापुढे मांडली की जे शिक्षक म्हणून मला ते जर लाभल्यास नसते तर मी काही आज तुमच्यापर्यंत इथे उभा राहण्याची माझी लायकी राहिली नसते. त्यामुळे एक गोष्ट आहे की ज्यांचे ऋण आपल्यावर आहेत ते आपण ऋण मान्य करायचे असतात. आणि आजचा दिवस तो आहे की ज्यांनी आपल्याला शिकवलं त्यांचे ऋण मान्य करायचं. आणि एक गोष्ट महत्त्वाची की मी तुमच्यापुढे लेक्चर देत असलो कॉलेजमध्ये तरी मी स्वतःला एक शिक्षक मानतो. हा एक भौतिक अर्थाने झाला, पण खऱ्या अर्थाने मी स्वतःला विद्यार्थी म्हणून नेहमीच. कारण विद्यार्थ्याची भूमिका असलं ना तर आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारून घेऊ शकतो. स्पंज कसा असतो, हे एखादं लिक्विड आलं की ते ॲब्सॉर्ब करून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. पण मी स्वतःला तसं मानतो. तुम्हालाही तुम्ही कधी कधी होईल असेल काय एरर झाली मी लगेच काय नको सॉरी इमिजिएट म्हणतो. त्याच्यामध्ये चुकलं असं म्हणायला मला कधी कमीपणा नाही वाटत. त्या बोलताना आपलं स्लिप ऑफ टंग होतं, काहीतरी आपल्याला म्हणायचं असते का आपण काहीतरी वेगळं सांगतो. पण ते असं म्हणायला मला कमीपणा वाटत नाही, कारण मी स्वतःला तुमच्यापैकीच एक मानतो. आणि मी तिथे होतो आज इथे आलो, काही वर्षांचा अंतर आहे, तेवढा अनुभव घेतल्यावर तुम्ही पण तसेच व्हा त्याबद्दलही मला शंका नाही आहे. पण आज काय थोडासा सिनियरिटीचा एक वयाचा अशा अर्थाने मी तुमच्या पुढे बोलतोय. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मला जी भाषा जेव्हा जेव्हा कळायला लागली ती प्रत्येक गोष्ट दृश्यकलेच्या माध्यमातूनच समजत होती. आणि माझं सुदैव असं की मला दृश्यकलेशी संबंधितच सगळी माणसं भेटत गेली आयुष्यभर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला काहीही कळत नसताना शिल्पकार फडकेंच्या पायावर डोकं टेकायला मिळालं. मला काही माहीत नव्हतं. मी आपलं वडिलांचे कुठल्या कुठल्या ठिकाणी घेऊन जायचे की अरे हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, बघ असं. म्हणजे सिनेमा पण चांगला असलं तर सिनेमा बघायलाही घेऊन जायचे. आणि दुसरं काय असेल तिथेही घेऊन जाते. एकदा मला मध्य प्रदेशमध्ये थारला घेऊन गेले होते आम्हाला त्याच्या सगळ्यांना. आणि म्हणाले की एका खूप चांगल्या माणसाला भेटूया. तिथे थारला टेकडीवरती गेलो, तिथे बघितलं फडके साहेब. कोण फडके साहेब असतील, वडील म्हणाले पाय पडते. वडिलांचं ऐकायचं पाय पडतो. नंतर हळूहळू कळायला लागलं. आणि नंतर जेव्हा हायस्कूलमध्ये आलो तेव्हा कळलं अरे बापरे, म्हणजे इतक्या मोठ्या माणसाला आपण तिथे भेटलो. पण आपल्याकडे त्यांना काय विचारायचीच आपली कुवत नव्हती की ते भेटले तरी त्यांना काय विचारायचं. की ह्या ज्या गोष्टी असतात ना ते त्यावेळेस मला जर फडके साहेब कोण आहे ते आधी कळलं असतं कुठल्या तरी गुरुच्या माध्यमातून शाळेमध्ये, तर कदाचित मी त्यांना तिथे गेल्यावर काहीतरी विचारलं असं, काहीतरी जाणून घेऊ शकलो असतं. तर मला असं वाटतं की शिक्षकाचा रोल इकडे सुरू होतो. आणि आपण मानलं तर शिक्षक असतो, नाही तर काय ते त्यांचा व्यवसाय म्हणून येतात असंही मानणारे लोक आहेत. पण तसं सगळेच असे नसतात. मला असं वाटतं की मला आयुष्यामध्ये जे भेटले ते सगळे शिक्षक भेटले आणि शिक्षकांच्याकडून मी खूप काही चांगलं शिकू शकलो.
त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जेमध्ये मी ज्यावेळी गेलो त्यावेळी जेचं एक वातावरण इतकं होतं की ते वातावरण स्वतः एक शिक्षक असल्याचं पर्सनॅलिटी कॅरेक्टर होती. म्हणजे आम्ही बिल्डिंग कॅम्पसमध्ये गेल्यावरती ग्रीन लॉन्स असं त्या कॅम्पसला म्हणायचं. तर ग्रीन लॉन्स ती हिरवळ नजरेला सुखावणारी होती. बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर मेन हॉलमध्ये समोर सॉलोमन साहेबांचं केलेलं पोर्ट्रेट होतं. त्याच्यानंतर आजूबाजूला पळशीकर, गोंडसर, रिंदात मास्टर, किती नावं सांगावी म्हणजे सडवईकर म्हणते, असंख्य लोक होते की त्या सगळ्या ओल्ड मास्टर्सची पेंटिंग बघून असं थ्रिल व्हायला व्हायचं. अरे हे असं आहे पण आपल्याला कधी येणार. पण त्या वातावरणात वावरताना एक गोष्ट जाणवायची की अरे हां आपण या सगळ्या गोष्टी बघून काहीतरी शिकायचं आहे आपल्याला. हा जो शिक्षणाचा भाग आहे ना हा निसर्गच आपल्यासाठी कधी कधी शिक्षक होतो. तो अनुभव मी तिथे घेतला. ग्राउंडला मेन हॉलमध्ये सगळी ओल्ड मास्टर्सची कामं. त्यानंतर जिन्याने वर जाताना आमच्याकडे चावडा साहेब शावाक्षे चावडा म्हणजे 5 स्टुडंट त्यांनी स्लेट स्कूलमध्ये जाऊन ड्रॉइंगचं शिक्षण घेतलं होतं. तर ते तिकडून आल्यानंतर त्यांनी जेमध्ये येऊन सांगितलं की माझ्याकडे खूप चांगली ड्रॉइंग्स आहेत ती स्कूल ऑफ आर्टला डोनेट करायची आहेत. म्हणून त्यांनी स्कूल ऑफ आर्टला त्यांनी स्वतः तिथे केलेली रेड पेन्सिलमधली काही न्यू ड्रॉइंग्स एक 20-22 अशी ड्रॉइंगचा सेट अख्खा स्कूल ऑफ आर्टला गिफ्ट केला. आणि आम्ही जिन्याने सोडून वर स्टुडिओमध्ये जाईपर्यंत जिन्याच्या एका साईडला भिंत तर असा जिना वर जायचा परत असं जायचं. तर एका भिंतीवर सगळा चावडा बघायला मिळायचा. आणि ते बघेपर्यंत असं आपण वर पोचलो की आपण स्टुडिओमध्ये पोचायचो. आणि स्टुडिओ पोचल्यानंतर एक गोष्ट व्हायची की आपण 100% त्या ॲटमॉस्फिअरमध्ये इन्व्हॉल्व झालेलो असायचो की आता मी तिथे जाऊन काम करायला सुरुवात करणार. मला इकडे तिकडे कोणाची बघायची गरज नाही वाचायची. तर हे जे काही वातावरण असतं ना हे वातावरणसुद्धा आपल्यासाठी असंख्य वेळा शिक्षक होऊन राहतं. कारण ती लाईन कशी आहे, त्याचा कर कसा आहे, त्याचा फोर्स कसा आहे, त्याची एनर्जी कशी आहे, तो थिकनेस कुठे येतो, ह्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी तिथे बघायला मिळतात. आणि एक गोष्ट आहे की स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रॉपर टीचिंग केलं जायचं आमच्या वेळेला. त्याचं कारण टीचिंग म्हणजे काय हात धरून शिकवणं असं नाही. पण ते एक डेमो जर झालं ना एखाद्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला करून दाखवलं तर ते ये भी हो सकता है असं एक सजेशन यायचं शिक्षकाकडून. आणि ते सजेशन आपल्याला उपयोगी पडायचं. म्हणजे माझ्या बाबतीतलं मी एक उदाहरण सांगतो की प्रोफेसर मुरगांक जोशी हे ड्रॉइंगमध्ये आमच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये एक्सलंट ड्रॉइंग असलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्यासारखं ड्रॉइंग इथं सगळे चांगले होते पण त्यांच्यासारखं ड्रॉइंग कोणाला यायचं नाही. म्हणजे आमच्याकडे फाईन आर्टला मुरगांक जोशी सर आणि ॲप्लाइड आर्टला तिरोडकर सर हे 2 ड्रॉइंगमधले मास्टर्स की त्यांच्याबरोबर दुसरं कोण नाही बसू शकत. पण ती ताकद होती. त्यांनी साधना करून ते सक्सेस ते स्किल मिळवलेलं होतं. तर या जोशी सरांबद्दल मला नेहमी अट्रॅक्शन असायचं की त्यांचं मला त्यांच्याकडून शिकायला मिळावं. त्यांच्याकडून मला शिकायला मिळायची संधी नशिबाने माझे दुर्दैव आलं की मी सेकंड इयरला गेलो की ते 4th इयरला असायचे, मी 3rd इयरला गेलो की ते 1st इयरला यायचे, डिप्लोमाला गेलो की ते कुठेतरी दुसरीकडे आलेलं असायचे. माझ्या नशिबात जोशी जर नाही तसं मला अनुभवाला यायला त्यावेळेला मी पहिल्या 1 वर्ष वाट बघितली. दुसऱ्या वर्षी बघितल्यावर मला जे वाटत होतं ते की आपल्याला ड्रॉइंग आलं पाहिजे. तर मी एक गोष्ट केली की जोशी सरांना इंडिपेंडेंटली भेटलो आणि सांगितलं सर तुमचा गाइडेंस मला पाहिजे. तुम्ही दिलं अरे आपके टीचर हुआ है ना सर वो तो है ही लेकिन आप कुछ सिखाओगे तो मैं कुछ समझ पाऊंगा. व्हायचं काय की दुसरे टीचर असताना ह्यांनी तिथे क्लासमध्ये येऊन शिकवणं हे त्या डिसेन्सीमध्ये बसत नाही. तेव्हा मी सरांना सांगायचो सर तरी क्लास संपता तुम्ही येऊन मला गाईड केलं तरी चालेल. मग मी ते ड्रॉइंग करत असताना क्लास संपवायची वेळ आलेली असताना जोशी सर यायचे. मी जिथे ओव्हरऑल मॉडेल मला दिसतंय तसं त्यावेळी माझं जो एरर आहे तो एररचा भाग तेवढा जोशी सर मला पेजवर त्या माझ्या हाफिंग्रल साईजच्या कॉर्नरला काढून दाखवायचे. आणि त्यांची पद्धत अशी होती मी ज्या पद्धतीने ड्रॉइंग करतो त्या पद्धतीने ते ड्रॉइंग करून दाखवायचे. म्हणजे ते किती हुशार आहेत त्यांची स्टाईल तिथे लावली नाही त्यांनी. तर मला ज्या पद्धतीने ड्रॉइंग होत आहे त्या पद्धतीने ते करून दाखवायचे.
आणि देखो ऐसा भी हो सकता है ना, कोशिश करो यार म्हणायचे आणि जायचे आणि 5-10 मिनिटांनी येणार. ठीक आहे, समज गे असं चला फिर करो असं म्हणायच्या आधी ब्लेड आहे का विचारायचं त्यांना. मला लक्षात आलं ब्लेड काय ते ब्लेड बोर्ड आहे नाही ना. दुसरीकडे जाऊन ब्लेड घेऊन आले, 2 असे स्ट्रोक मारले, तो तेवढा त्याने डेमो करून दाखवलेला तेवढा कापून घेऊन गेले, म्हणाले कर. म्हणजे मला ते ड्रॉइंग मी पुन्हा करायचं उद्या. पण ह्याच्यात एक फायदा काय झाला की असं ड्रॉइंग करता येऊ शकतं हे मला समजायला लागलं. शिक्षक असतो ना तो हाच रोज असतो, त्याने मला असं कर नुसतं दाखवलं असतं ना, तोंडाने सांगून जाणून नसतं. तोंडाने सांगून नाही होत, इथे प्रॅक्टिकलच लागतं. आणि म्हणून डेमॉन्स्ट्रेशन ही आपल्याकडे आर्ट्स स्कूलमध्ये आहेत याच्यासाठी आहे की कॅमेऱ्यातून बघायचं म्हणजे कसं बघायचं, किती बघायचं, काय फ्रेम काय लागली पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे. आपण असं जे बघतो ना ते असं बघण्यामध्ये पण फ्रेम ती समजते आणि फ्रेम समजल्यावर त्यातला शेडलाईट समजतो. तर ही परिस्थिती तशी शिक्षक आपल्यासाठी निर्माण करतात, म्हणून तिथे शिक्षकाची गरज असते. शिक्षक तुम्हाला हात धरून नाही शिकवू शकत, पण शिक्षक हे तुम्हाला सगळ्या शक्यता मात्र रस्ते काय आहेत ते दाखवायचं काम करतात. त्यामुळे जर आपल्याला उत्तम शिक्षक लागले तर आपलं भाग्य चमकलं असं आपण समजायचं. आणि अशा प्रकारचे मला इतक्या जणांकडून इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या की मला असं वाटतं की मला आणखीन काही वर्ष जगायला मिळालं तर असं ना की मराठी भीती वाटते. मला मराठी भीती वाटते 100%. पण मला एक गोष्ट नेहमी असं वाटतं की मला आणखीन आयुष्य मिळालं त्याच्यासाठी आणि उत्तम काही माणसं समजता येते. त्याचं कारण असं असतं ना की चांगलं जे आहे जगामध्ये ते आपल्याला यावं, आपल्याला समजावं, ही माझी नेहमी गरज राहिलेली आहे. म्हणजे मी ज्यावेळी रिव्ह्यू करायला लागलो, ज्यावेळी मी थिएटर केलं, फिल्म, या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस सुद्धा एक होतं कोण डायरेक्टर, एक्सलंट डायरेक्टर कोण आहे, त्याच्याशी आपल्याला बोलता आलं पाहिजे, संवाद साधता आला पाहिजे. सगळ्यात उत्तम बेस असलेला आवाज कोणाचा? अमिताभ बच्चन, सुरेश ओबेरॉय, नंतर रजा मोरा आणि शत्रुघ्न सिन्हा. पण बेस असला तरी चालत नाही, अभिनय सुद्धा असावा. त्यामुळे जो आपल्याला जो सुपर महानायक वगैरे आपण जे काही विशेषण लावतो ते अमिताभला लागतात, फक्त इतरांना नाही लागत. सुरेश ओबेरॉयचा आवाज, त्याचा बेस अप्रतिम असून तो कुठे गेला त्याचा मुलगाही गेला. मला बदनामी नाही करायची कोणाची, पण क्वालिटीचा ज्यावेळी आपण विचार करतो ना त्यावेळी या गोष्टी असतातच. चांगलं जे आहे ते टिकतं आणि आपण म्हणून प्रयत्न केला पाहिजे की माझ्याकडे जे टिकाऊ असेल ते मला मिळवता आलं पाहिजे. टिकाऊ गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टी तुम्हाला आता मी शिक्षक आहे असं पाठी लावून कोणी येत नाही, तुम्हाला कोणी शिकवत नाही. आपण ठरवायचं असतं त्याच्याकडून काय घ्यायचं ते. मी असे असंख्य लोकांकडे या गोष्टी शिकलो. त्याच्यातला एक तुम्हाला अनेक गोष्ट सांगतो. द गोडसे नावाचे चित्रकार होते. ते वडोदरा युनिव्हर्सिटीचा सिलेबस पण त्यांनी केला बेंद्रे साहेबांच्या बरोबर आणि ते सौंदर्यशास्त्राचे अभ्यास होते. प्रत्येक गोष्ट सुंदर म्हणजे काय आणि कशी हे ॲनालिसिस करून ते सांगायचे. म्हणजे सारी गोष्ट म्हणजे त्याच्यावर मी रिसर्च करत असताना त्यांच्याबरोबर मी असायचो की वाहणाऱ्या नदीतल्या दगडांना ते वळण का आलं तर त्या वळणावर जाऊन ते 50 दगड शोधायचे. मग त्यांना कुठल्या दिशेने कर्व आणि प्रवाह कसा वळतो इथपासून त्यांनी सगळा अभ्यास केला आणि ते माझ्यासमोर ते घडत होतं. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना, त्याचं विश्लेषण करताना, त्याची मांडणी काय करायची, मुद्दे काय विचारात घ्यायचे, त्या सगळ्या गोष्टी मला समजू शकल्या. ते जर भेटले नसते तर मला हे कळलंच नसतं. वयाची 68 वर्ष गाठून सुद्धा तो म्हातारा माणूस रोज स्टुडिओत बसल्या 10 स्टेजेस करायचा. कुठली 10 स्टेजेस? स्वतःच लावलेली पुस्तकांच्या गठ्ठा, त्या पुस्तकांच्या गठ्ठ्यात जिथे बसले तिथून तसं ड्रॉइंग करणं, अशी रोज 10 ड्रॉइंग करायची. बोलता ड्रॉइंग करायची आणि ते झाल्यानंतर त्याच्याकडे सायकलला एक बाई होती आणि चहा ते स्वतः करायची. मी आपल्याला मी चहा नाही तर माझं मला करू दे, तू नाही ठरवायचं मी कसा चहा प्यायचा. इतका सुपर इगो त्यांच्यामध्ये होता आणि स्वाभाविक आहे ते की आमची आवड त्यांनी ती जोपासली होती. ते करत असताना चहा उकळून झाल्यानंतर
ती चहाची पत्ती असते ती आपण कुठेतरी टाकून देणार. त्यासाठी ते जायचे, एक गठ्ठा घेऊन यायचे कुठेतरी. तो गठ्ठा असायचा त्यांनीच कधीतरी केलेल्या स्केचेसचा. त्याच्यातलं असं काय काय असे आवाज काढायचे, यस असं म्हणायचे, आणि सगळ्या घणेरडं त्यांना वाटणारं स्केच काढायचे. बाकी सगळा गठ्ठा जागेवर जायचा. तो ती चहाची पत्ती गाळली की त्याच्यावर असे आपटायचे, असं म्हणायचे, पुढे करायचे आणि मग डस्टबिनमध्ये टाकायचे. हा जो काही स्वतः केलेल्या ड्रॉइंगमधल्या वाईट कामावरचा राग असायचा तो सुद्धा ते काढायचे आणि चांगल्या गोष्टी पुन्हा जपून ठेवायचे. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला कळते की चांगलं काय आणि वाईट काय हे त्यांना उत्तम समजत होतं. त्यासाठी त्यांनी वेगळं सांगायची गरज नव्हती. आता याच ग गोडसेंकडे मी एकदा त्याची बरीच कामं करत असताना सिनेमा व्यवसायाला एक काम आहे, त्यासाठी मला आर्चेस पाहिजे. आर्च करून दे, आर्च ओव्हरलॅप पाहिजे, कमीत कमी 3 आर्चेस पाहिजे आणि ती गॉथिक पाहिजे. मुळामध्ये स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकून बरीच वर्ष झाली तरी आर्टमधला फरक काही माझ्यासारख्याला कळत नव्हती. ती गॉथिक आर्च शोधली, ते झालं, कंपोजिशन केलं. दर शनिवार रविवारी जायचं, 5-6 शनिवार रविवार झाले. प्रत्येक वेळी थिंकआउट करायचं, मस्त 4-5 तास घालवून ती आर्चची त्याचं कंपोजिशन ब्लॅक इंकमध्ये केलेलं ते घेऊन जायचं, दाखवायचं. ही काय बिनपणे करायलाच बसली होती. रेड पेन किंवा ब्लू पेननी जे चुका असतील ना, कर तिकडे हे काय असं म्हणायचं, परत करत मग झालं. पुन्हा एकदा 5 तास, 5-6 वेळा झालं. एकदा म्हणाले, तुला हे येत नाही तर तुला घेतलं पण रे आर्ट स्कूलमध्ये, तू चित्रकार कसला, हे येत नाही साधं. ते मात्र मला झोमलं. म्हणजे मनात विचार केला की एक तर यांच्याकडे जायचं नाही त्याच्या पुढे, आणि दुसरं या क्षेत्रात आपल्याला जर काही शिकवत नसेल तर आपण या क्षेत्रात ह्याच्या पुढे काही करायचं नाही. 2 गोष्टी ठरवल्या होत्या त्याचपैकी काहीतरी. घरी गेल्यावरती परत विचार केला तर म्हटलं असं चुकतंय हे असं म्हणतात, म्हणजे काहीतरी चुकतंय. परत 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 सगळ्या गोष्टी बघितल्या. ब्रिटिश स्टेशनच्या पुन्हा एकदा त्या कमानी सगळ्या आणि सगळ्या त्या गॉथिक सगळ्या स्पोर्टमध्ये फिरून 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 आलो, केलं, टाकलं. मग हे होतं तर इतके वर्ष काय माती खात होता इतके दिवस. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की मला खूप महत्त्वाची वाटते. म्हणजे कलाकाराचा दृष्टिकोन कसा असतो, एक मास्टर पेंटर असतो त्याचा. मला ते म्हणाले, या लक्षात घे की जी लाईन आता ही चांगली म्हटली ना, ही का चांगली, ती चांगली या कारणासाठी आहे की त्या रेषेलाही कळता कामा नाही आपण कसं वळतोय ते, की फ्लुएन्सी त्या लाईनमध्ये असली पाहिजे. हा जो एक भाग आहे ना, हे अप्रत्यक्ष आपल्याला शिक्षण मिळत राहतं सतत, आणि ही अनएंडिंग प्रोसेस आहे. ही प्रोसेस संपणारी नाही आहे. या अशा माणसांच्या संपर्कात तुम्ही जेवढे याल तेवढं आपल्याला कळत जातं. ते ज्यावेळी मुद्राराक्षस नाटकाचं सेट करायचे, अभिज्ञान शाकुंतल मुंबई मराठी साहित्य संघाचं नाटकाचं ते निर्मिती होती, सेट करायचे. त्यावेळी मी त्यांना असिस्टंट म्हणजे काय लल्लू असतात ना 2-4, त्यामुळे मी येतो. पण त्यात मला एक गोष्ट कळली की ज्यावेळी आपल्या समोरच्या स्टेजवरचा पडदा उघडतो त्यावेळी ती चौकट लोकांच्यासाठी असते, पण ज्यावेळी सेट डिझाईन केलं जातं त्यावेळी त्याच्यासाठी चौकट ती वरूनसुद्धा असते. आणि वरून असलेली चौकट आणि चित्र करायची चौकट याच्यामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे सेट नुसता इथून बघून चालत नाही, तर असा वरून पण बघता आला पाहिजे. रचना नावाचं जे शास्त्र आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात मला गुलजार साहेबांचे माझं बऱ्यापैकी चांगलं आहे. गुलजार साहेब मला नेहमी प्रश्न विचारते, मला अजून नाही कळलं. आता पाठागा साहेब त्यामुळे मी त्यांच्यापुढे बरोबर आहे, कारण ते आर्किटेक्ट आहेत म्हणजे आणि ज्येष्ठ आहेत. आणि गुलजार साहेब मला नेहमी विचारायचे, एक सवाल का जवाब दीजिए, अगर धरती गोल है तो हमारे रहने के घर चौकोने क्यों होते. हे अशा काही गोष्टी आपल्याला पुन्हा 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 विचार करायला भाग पडतात. मग अशा वेळी तो शिक्षक असतो का आपल्याला, मला वाटतं बा असतो. म्हणजे ते चप्पा चरता चले ते गुलजार साहेबांचं ठीक आहे, पण याचं काय करायचं. याचा अर्थ गुलजार साहेबांच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत त्यातल्या काही क्वालिटीज आपल्याला
प्रश्न विचारणाऱ्या आणि आपल्याला आपली पंचायत होईल अशा आहेत तर आपल्याला त्याची उत्तरं मिळवता आली पाहिजेत आणि आपल्याला अशाच गोष्टींचं चॅलेंज स्वीकारायचं आहे की जगण्याचा भाग म्हणून आपण सगळ्या गोष्टी करत असतो. पण ते करत असताना आपण जे करतोय ते चुकीचं जात नाही ना हे पण आपल्याला बघायचं असतं. अगदी उदाहरण सांगतो, फाउंडेशनचं म्हणजे तुम्ही फाउंडेशन म्हणजे तुम्ही असाल काय तर तुम्हाला किंवा ज्यांनी फाउंडेशन केलं आहे त्यांना माहिती असेल. फाउंडेशनला एक असाइनमेंट असेल नेचर ड्रॉइंग. आम्हाला होती वांग, एक गाजर, वांग आणि काय होते वांग गाजर आणि वाम कलरचे 3 होते. हा टोमॅटो. तर आम्हाला आमच्या प्रोफेसरने करून दाखवलं असं असतं एवढा जरा नीट असं लाईट इकडून येतो, इकडे लाईट असतो, इकडे शॅडो, इथे कास्ट शॅडो, रिफ्लेक्टेड लाईट कसा असतो, मग ते कसं ठेवायचं सगळं झालं. यांना दिसतं आपल्याला का दिसत नाही. हैराण 2-3दा प्रयत्न केला नाही जमत. आमच्या मित्रांमध्ये एक जण होता तुम्हाला काय एवढा हैराण. अरे म्हटलं हे त्यांना दिसतं आपल्याला दिसत नाही आणि आपण इथे त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं 2दा तर त्यांना विचारायचं तर मला लाज वाटायला लागली. तर मला माझा काका आहे माझ्या काकाला विचारतो अरे प्लीज विचार आणि आपल्याला त्यांनी करून दाखवतो बरं होईल. एक ठरलेल्या दिवशी आम्ही त्या काकाच्याकडे गेलो. त्याचे 60 उलटलेले 65 जे होते. काय पाहिजे तुला तर ते असं मग येत नाही आला काय त्यांना शिकायला येत नाही तर झालं पहिल्यांदा जे काय त्यांना प्रास्ताविक त्यांचं संपलं. मला दाखवून मी म्हणलं मला दाखवा नाही हो ते दाखवतं ना बस बस वेळ झालं की काय ते काढून दाखवलं. मग त्यावेळी त्याने सांगितलं याच्यामध्ये एक लक्षात घे तू आणलेली आहे 3ही वस्तू वॉर्म कलर्सची म्हटल्या आहेत त्यांचे आकार आहेत ते कसे आहेत तर सगळ्या प्रत्येक आकाराला गोलाई आहे. हा गोष्टी आणि मग हळूहळू गोल आकाराच्या वस्तूवर पडणारा लाईट कसा असतो शेड कशी असते तो अभ्यास कर आणि मग यामध्ये त्यांनी मला काढून दाखवलं. तर काढून दाखवल्यावर मला आकाश ठेवणं झालं ना पाहिलं झालं आता आपल्याला हे तर आता समजलं स्टेप बाय स्टेप. सरांनी सांगितलं ते बरेच जण असं डोकं बघणं आपल्याला शक्य नाही सगळ्यांना. त्यांनी दाखवलं तिथे तर माझा मित्र मी आणि ते तिघच होतो त्यामुळे असं बोललं अरे वा असं कळलं समजलं म्हणा त्या गाडीमध्ये गेलो घरी गेल्यावर पुढं बघतो त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग शेवटी पण प्रयत्न करून जमलं ते. 2 वर्षानंतर ज्यावेळी इंडियन पेंटर मास्टर पेंटरची नावं आली त्यावेळी असं अरे बापरे ते होते यांच्याकडे मी गेलो होतो. ते होते चित्रकार VS गुर्जर जे पेस्टलमध्ये याची मास्टरी आहे असे होते. आणि मला ते काय पण गुर्जर काय मित्राचा काका तर असं करून मी निर्बुद्ध असल्याला गेलो होतो. आणि नंतरच्या वर्षी मी ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मला स्वतःची लाज वाटली. मला आपला मूर्खपणा जो आहे आपल्या अडाणीपणाला आपला मूर्खपणा कारणीभूत झाला. आपण त्यावेळीचं ते घेऊन जा तुला नको नको असे मी अतिशय पाणीदार पद्धतीने उत्तर दिलं होतं. ते देत असलेलं घेतलं नाही. आज गुर्जरांच्या ते एका ड्रॉइंगची किंमत काय झाली असेल. पण ह्या गोष्टी असतात हे अडाणीपणाचं हे सगळं आहे आणि त्यामुळे असं अडाणीपण असू नये याच्यासाठी शिक्षक गरजेचं असतं.